नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. राज्यात छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह विरोधक एकवटलेत. जोडे मारो आंदोलनासह विरोधक आक्रमक झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान गाढवाचा वापरही करण्यात आल्याचा आक्षेप घेत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या पक्षाच्या 30 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मला मंत्रिपद मिळाल्याने मी समाधानी आहे. मुंबईत आल्यानंतर आम्ही सगळ्याच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी गेलो होतो. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. यानंतर आम्ही आता बाळासाहेब भुवन या ठिकाणी आलोय. मी आनंदी आहे. तसंच आमचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत, असे भरत गोंगावलेंनी म्हटलंय. रायगडच्या पालकमंत्री पदावर आमचा दावा असणार आहे, त्याची काही काळजी करू नका, ते देखील होईल, असं सूचक वक्तव्य भरत गोंगावले यांनी केलंय. कुठलेही खाते मोठे किंवा लहान नसते. शिवसेनेच्या कोट्यातले उत्पादन खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेले असले तरी गृहनिर्माण सारखं खातं, जे शहरी ग्रामीण भागातील अत्यंत चांगले खाते, आमच्याकडे आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे, प्रत्येक कुटुंबाला, गरीबाला हक्काचं घर मिळालं पाहिजे. हे गृहनिर्माण खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेलं आहे, असं सांगत मंत्री शंभूराजे देसाई यांनी खाते वाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 2 दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर पोहोचले होते. पहिल्या दिवशी त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची भेट घेतली. अनिवासी भारतीयांना जगाच्या प्रगतीमध्ये दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली आहे. मोदी यांच्या समर्थनार्थ येथे शेख साद अल अब्दुल्ला क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या हॅलो मोदी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अनुयायी भारतीयांनी गर्दी केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या बांधकामात होणारा विलंब लक्षात घेता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्वयंचलित आणि इंटेलिजंट मशीन असिस्टंट कन्स्ट्रक्शन प्रणालीचा वापर वेगाने लागू करण्याचा निर्णय घेतलाय. ही प्रणाली प्रत्येक निर्माणाधीन बांधकाम कोणत्या टप्प्यावर आहे त्याच्या सर्वेक्षणासह सर्व प्रकल्पाच्या स्थितीचा वेळ आणि डेटा देईल. हा डेटा तात्काळ मंत्रालयासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि विभागांना पाठविण्यात येणार आहे. भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी राहुल गांधींनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि त्यामुळे मी खाली पडलो असा आरोप केलाय. त्यांनी रुग्णालयातली दाखल करण्यात आलं होतं. दुसरीकडे अभिनेत्री राज्यसभेच्या सपाच्या खासदार जया बच्चन यांनी मात्र भाजपच्या दोन्ही खासदारांवर टीका केली आहे. पट्टीचे कलाकार आहेत, त्यांना पुरस्कार द्या, असं जया बच्चन यांनी सुनावलंय. दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यासाठी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सक्त वसुली संचालनालयाचा परवानगी दिल्याचा दावा सचिवालयातील अधिकाऱ्यांनी केलाय. अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 19 तळीमारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तक्षशिला सोसायटी आणि मॉडेल टाउन सोसायटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी गाड्या पार्क करून उपद्रव करणाऱ्या या व्यक्तीविरोधात स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या कारवाई दरम्यान पोलिसांनी उपद्रव करणाऱ्या तळीमारांची 54 चारचाकी वाहने जप्त केली आहेत. जुन्या कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काल जीएसटीची बैठक झाली. या बैठकीत जुन्या कार खरेदीवर जीएसटी मध्ये मोठा बदल करण्यात आलाय. जीएसटी कौन्सिलने आणि आता जुन्या छोट्या कार आणि जुन्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीवर 12% ऐवजी 18% जीएसटी लावण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आता नोंदणीकृत विक्रेत्यांकडून वापरलेल्या कार खरेदी करणे आगामी काळात महाग होणार आहे. राज्यामधील थंडीची लाट आता ओसरू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळतोय. अनेक ठिकाणी किमान तापमान वाढ झालीये, पण राज्यातील गारठा मात्र कायम आहे. पुढील 2 दिवस राज्याच्या किमान तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. या बातमीसह वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.